हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्वामिनीज लाईफस्टाईल। गणपती बाप्पाच्या पूर्वतयारी आधी मी बाहेर अशी रांगोळी काही काढली होती हॉलच्या इथे, आणि ही मेन डोअरच्या बाहेर साईडला काढली होती। तसंच उकडीचे मोदक सुद्धा बाप्पासाठी बनवून ठेवलेले होते। काही माझी पूर्वतयारी पूजेची चालू होती आणि काही तशीच बाकी होती। मकर मी बनवलं होतं ते आसपास बऱ्यापैकी तयार होतं, त्याच्यामध्ये लाइटिंग वगैरे भरपूर लावायची राहिलेली होती। तिचे बाबा ऑफिसमधून आल्यावरच हे सगळ्या गोष्टी करणार होतो आम्ही। ते हाफ डे येतात त्यामुळे आमचं निवांत काम चालू होतं। पूजेसाठी मी आधीच अशा प्रकारे तेलाची आणि तुपाचे दिवे तयार करून ठेवते। ताटामध्ये सर्व वस्तू घेऊन ठेवते, म्हणजे पूजा करताना कुठलीच गोष्ट राहायला नको आणि मागे पुढे पळायला नको। माऊची तशी छोटेसे हात मला तिची पूर्ण मदत होत होती, सगळं करून ठेवलं होतं। आणि त्या ठिकाणी बाप्पाला झाकून आणण्यासाठी मी तिथे एक ब्लाउज पीस ठेवलं होतं। तसंच पूजा करताना टोपी लागेल आणि हात पुसायला एक कपडा। मी कधी पण पूजेचं ताट हे वेगळंच करते। कुठलीही पूजा असो माझ्या घरी मी त्याच्यासाठी एक वेगळं ताट करते, म्हणजे देवाच्या जवळचं, आपल्या देवघराजवळचं कुठलीच वस्तू मी परत इकडची तिकडे घेऊन जाऊ नये म्हणून डबल ठेवलेले आहेत। मग अगरबत्तीच्या स्टँड पासून ते प्रत्येक धूपदाणीपर्यंत प्रत्येक गोष्ट माझ्याकडे वेगळी आहे। ही जी तुम्ही तिथली परडी बघतायत ना, तुम्ही त्याला काय म्हणतात ते सांगा। त्यामध्ये मी फुलं ठेवते, ही मला माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे। अशा प्रकारे माझं पूजेचं ताट हे माऊचे बाबा आल्यावर पूर्ण झालं बघा। त्यामध्ये मी हळद कुंकू अक्षदा भरलं होतं। यावेळेस मला कमळाचं फूल विशेष करून मिळालं, त्याचं फार नवल वाटलं, कारण दरवर्षी गणपती बाप्पा बसल्याच्या 2 दिवसानंतर मला इथे कमळाचं फूल अवेलेबल होतं, पण यावेळेस लवकर मिळालं त्यामुळे मी खूप आनंदी होते। यावर्षी सगळंच खूप छान छान होत होतं। सोबतच माऊच्या बाबांनी येताना मोदकाच्या बाहेरचेच मिठाई आणली होती। मी तशी घरी उकडीचे मोदक केलेले होते। बाप्पा म्हटल्यावर उकडीचे मोदक हे झालेच पाहिजे। ती रेसिपी काही मी तुम्हाला आता शेअर करत नाही, नेक्स्ट टाइम जेव्हा निवांत बनवेल, आता ह्या 10 दिवसात तर मी एकदा नक्की परत बनवेल, तेव्हा मात्र नक्की शेअर करेल। तर अशा प्रकारे पूजेचं सर्व ताट, सर्व वस्तू आठवणीनं मी आणून ठेवल्या होत्या। कलश सुद्धा मी बाहेरच व्यवस्थित करून ठेवला होता, कारण तिथे पूजा करताना धक्का लागते, पाणी वगैरे सांडण्याची भीती असते, त्यामुळे मी अशा प्रकारेच बाहेर तयार करून ठेवते आणि तिथे मध्ये ठेवल्यानंतर पूजा वगैरे करते। प्रत्येक तेल आणि तुपाच्या वाती अशा भिजून ठेवल्या ना की वाती व्यवस्थित पेटतात आणि मस्त होतं। आता बाहेरचं वातावरण बऱ्यापैकी वेगळं झालं होतं, बारीक बारीक पाऊस चालू होता। ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण वातावरण खूप असं ढगाळलेलं होतं। असं वातावरण बघून थोडंसं टेन्शनही आलं होतं, कारण की आता तर बाप्पा आणायला जायचं होतं। सर्व काम घरातलं आवरलं, पण बाप्पा आणताना मात्र फजिती होणार असं वाटलं नव्हतं, पण होईल दिसतंय आता। त्याआधी चहा घेतला दोघांनी आणि बाप्पा आणायला गेलो, आणि खरंच बाहेर खूप जोरदार पाऊस चालू होता। तसंच सांभाळून बाप्पांना घरी आणलं। इतकी छान आणि सुंदर मूर्ती मला इतक्या कमी वेळात मिळाली, याचा मला खूप आनंद झाला। खूप छानपैकी मकर तयार केलं होतं आणि पटकन पूजा पण करून घेतली। मी साडी नेसली, माऊला छान छान तयार केलं, तिचे बाबाही रेडी झाले आणि त्या दोघांनी पहिले आरती करून घेतली। मी माझी मत आरती म्हणण्याचं चालू होतं। माऊला जसं जमतं तसं ती म्हणत होती। जिथे तिला आरती येत नव्हती त्या ठिकाणी ती शांत बसत होती आणि माझ्याकडे बघत होती। ती नेहमी असंच करते, कुठली गोष्ट पहिले बघून घेते, ऐकते, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करते, पण नेक्स्ट टाइम ती बरोबर तुम्हाला ते करून दाखवेल। तिच्या या गोष्टीचं मला खरंच खूप कौतुक वाटतं। आरती झाली आणि आता तुम्ही बघू शकता की किती छान आणि प्रसन्न वाटतंय। मी रांगोळी अगदी साधी काढली होती गणपती बाप्पा समोर, बाहेर आणि हॉलमध्ये एका कोपऱ्यामध्ये मी दाखवली तुम्हाला सुरुवातीला की कशी रांगोळी काढली। इथे मी रांगोळीत जास्त वेळ नाही घातला, साधीशी आपली काढली होती, कारण पूजा करताना आत बाहेर करावं लागणार आणि ती रांगोळी पसरणार माहिती होतं। पण शेवटी इतक्या छान प्रकारे गणपती बाप्पा अगदी मस्तपैकी विराजमान झाले होते आणि उकडीचा मोदक तिकडे तयार होत होता। त्याला फक्त फायनल एकदा वाफ देऊन घ्यायची होती, 10 ते 15 मिनिटं लागतात। ती रेसिपी नक्कीच तुमच्या पुढे मी एखाद्या व्लॉगमध्ये ह्या 10 दिवसामध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। आणि म्हटलं तुम्हाला थोडंसं जवळून एकदा गणपती बाप्पाची व्यवस्थित मूर्ती दाखवावेत। आता पूर्ण पूजा झालीये, तर बाप्पांच्या हातामध्ये ते कमळाचं फूल आणि डोक्यावर गुलाबाचं फूल, बाजूला ती हरळी, हे इतकं सुंदर दिसत होतं की काय सांगू। फक्त कमी होती ते लाल जास्वंदाची। आणि फायनली अशा प्रकारे 11 दिवसासाठी बाप्पा घरात आता विराजमान झाले। पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। बाय।